नवीन वर्षाचा 2025चा पहिला सण म्हणजे संक्रांत. त्याआधी येते भोगी. भोगी ही 13 तारखेला आहे. 13 जानेवारी सोमवारी आहे. भोगीच्या दिवशी आपल्याला काय-काय करायचे आहे याविषयी संपूर्ण माहिती आहे. भोगीला कोणत्या 3 गोष्टी करायच्या की त्यामुळे आपल्याला पुण्य मिळते आणि आपल्या सर्व समस्या दूर होतात. भोगीला असे काय करावे नाही की ज्या 99% महिलांना माहिती नाही आहे. ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जास्तीत जास्त महिलांना शेअर करा. तर चला भोगीला काय करावे हे आपण जाणून घेऊया. भोगीच्या दिवशी पुरुष, स्त्रिया, लहान मुले सगळ्यांनी आपले केस धुतले पाहिजेत. परंतु सोमवारी केस धुतले जात नाही असे शास्त्रात सांगितलेले आहे. मग काय करावे? बऱ्याच महिलांना माहीत नाही आहे की सोमवारी जर तुम्हाला केस धुवायचे असतील तर पाण्यामध्ये थोडेसे दूध टाकावे व केसांवरून अंघोळ करावी. यामुळे आपल्याला केस धुतल्याचे सोमवारी केस धुतल्याचा दोष लागत नाही आणि आपल्या भोगीचाही केस धुण्याची परंपरा टिकून राहते. का धुवावे केस? म्हणजेच आपली वर्षभराची जी सर्व पीडा असते ती निघून जाते. पूर्वीचे लोक म्हणायचे ते खरे आहे की फक्त अंधश्रद्धा आहे हे माहीत नाही, पण आजपर्यंत चालत आलेली परंपरा आपण देखील चालवली पाहिजे असे मला वाटते. त्यामुळे घरातल्या सर्वांनीच डोक्यापासून ते पायापर्यंत पाण्यामध्ये थोडीशी पांढरी तीळ किंवा काळी तीळ टाकून स्नान करावे. जर आजारी व्यक्तीने भोगीच्या दिवशी अशा पद्धतीने स्नान केले तर त्यांच्या तब्येतीत देखील सुधारणा होते. दुसरी गोष्ट की भोगीच्या दिवशी मिश्र भाज्यांची भाजी आवर्जून बनवावी आणि बाजरीची भाकर तीळ लावून बनवावी आणि घरातील सर्व सदस्यांनी ती खावी. घरातील देवी देवतांना नैवेद्य म्हणून दाखवावा. जो भोगी खात नाही तो नेहमी आजारी राहील. जुने लोक असेच म्हणतात, जो खाई भोगी तो राही निरोगी. या अर्थाचा म्हणण्याचा अर्थ असाच आहे की भोगीच्या दिवशी भाजी आणि भाकरी खावी, पण या दिवशी चुकूनही एक वस्तू खाऊ नये. बऱ्याच आपण भोगीच्या दिवशी सर्व भाज्या एकत्र करून भाजी बनवत असतो, परंतु त्या दिवशी खिचडी सुद्धा बनवत असतो. बऱ्याच भागांमध्ये भाजी बनवताना त्यात डाळ टाकलेली जाते, पण डाळ टाकताना चुकूनही मसूरची डाळ खाऊ नये. खिचडी बनवताना सुद्धा मसूरची डाळ वगळता खिचडी बनवावी. ही एक चूक महिलांनी करू नये. तिसरी गोष्ट अशी की जर तुमच्या जीवनामध्ये पितृदोष असेल तर पितरांना प्रसन्न करण्यासाठी भोगीचा दिवस अगदी योग्य आहे. दक्षिण दिशेला तोंड करून तांब्याच्या भांड्यात पाणी घ्यावे आणि त्यामध्ये थोडीशी काळी तीळ टाकावी आणि हे पाणी अर्पण करावे. जल अर्पण करताना ओम पितृदेवो भव या मंत्राचा जप करावा. पितृदोष दूर करण्यासाठी ही प्रक्रिया अतिशय महत्त्वाची आहे. भोगीच्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती रांगोळी काढावी. या दिवशी इंद्रदेवाची पूजा सुद्धा केली जाते. तर आपण बघितलं की भोगीच्या दिवशी कोणत्या 3 गोष्टी करायच्या आहेत. ह्या केल्याने तुमच्या आयुष्यातील निगेटिव्ह एनर्जी जाते, शरीरातले जे वाईट असतील विचार ते जातात, पितृदोष असेल तर तो जातो आणि अजून एक गोष्ट राहिली, भोगीच्या दिवशी घरातील जो जुना पुराणा फर्निचरचं असेल, जो लाकडी सामान असेल, जुना पुराणा फर्निचर तो संध्याकाळच्या वेळेस आपल्याला बाहेर जाळायचा आहे. म्हणजे छोटीशी शेकोटी सारखं करायचं आहे. यामुळे घरातील जे वर्षभराची जे आपल्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी जमा झालेली असते ती निघून जाते. घरातील इड्यापिड्या सर्व निघून जाते. त्यामुळे हा शेवटचा उपाय नक्की करून बघायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.